नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या खास कार्यक्रमातून आपण थेट तज्ज्ञांशी आरोग्यविषयक हितगुज करतो. विविध आजारांबाबत सखोल अशी माहिती जाणून घेतो. आपला आजचा विषयही अतिशय महत्त्वाचा आहे. आपलं शरीर ताठ राहण्यासाठी आपल्या कणा ताठ असणं अतिशय आवश्यक असतं. कण्यात काही गाद्या असतात, ज्या सरकल्या किंवा बाहेर आल्या तर स्लीप डिस्क होऊ शकतो. हा आजार नेमका कशामुळे होतो, त्यावर उपचार काय आहेत, याबाबत आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. आपला विषय आहे स्लीप डिस्कवर विना ऑपरेशन उपचार, ज्याबाबत वैद्यकीय सल्ला देण्यासाठी आज आपल्याबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत डॉक्टर किरण शेटे. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. स्लीप डिस्क या आजाराचं नाव कदाचित आपल्यापैकी काही जणांनी आज पहिल्यांदा ऐकलं असेल. महत्त्वाचं हे आहे की या आजारावर विना ऑपरेशन उपचार शक्य आहेत. पुण्यात स्पायनॉलॉजी क्लिनिक आहे, जे स्लीप डिस्कवर विना ऑपरेशन उपचाराकरिता ओळखलं जातं. या क्लिनिकचे संस्थापक आणि संचालक आहेत डॉक्टर किरण शेटे, जे पुण्यातील नामांकित ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. त्यांच्या स्पायनॉलॉजी क्लिनिकमध्ये आतापर्यंत 50,000हून अधिक रुग्ण विना ऑपरेशन वेदना मुक्त झालेले आहेत. डॉक्टर, आपल्या आजच्या या चर्चेच्या सुरुवातीला स्लीप डिस्क म्हणजे नेमकं काय आहे हे आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे. निश्चितच. स्लीप डिस्क म्हणजे बेसिकली आपल्याला पहिले डिस्क म्हणजे काय याला आपण पहिले समजून घेऊया. आपण जर पाहिलं तर मणक्याची रचना ही बेसिकली मणके म्हणजे व्हर्टिब्रे आणि त्याच्यामध्ये चकत्या असतात, ज्याला आपण डिस्क असं म्हणतो. म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी हा मणका आहे. आता हा कमरेचा किंवा लंबर एरियाचा मणका आहे, ज्या ठिकाणी हे व्हर्टिब्रेज आहेत आणि त्याच्यामध्ये जे हे छोटे छोटे व्हाईट स्ट्रक्चर दिसत आहेत त्याला चकती किंवा आपण डिस्क असं म्हणतो. आता ह्या ज्या चकत्या आहेत यांचं काही महत्त्वपूर्ण कार्य असतं. जसं आपल्या स्पायनल कॉलममध्ये 33 मणके आहेत आणि त्याच्यामध्ये 23 ह्या चकत्या असतात. काही मणके हे एकमेकांशी फ्यूज असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये चकत्या नसतात. आणि ह्या चकत्यांचं फार महत्त्वपूर्ण कार्य असतं. जसं ते या मणक्यांना एकमेकांना धरून ठेवतात, त्याचप्रमाणे त्या लवचिक असतात. त्याच्यामध्ये लवचिकता असल्यामुळे त्या ठिकाणी मणक्याची जी हालचाल आहे ती करण्यासाठी त्या मदत करतात. मणक्याचा जो कर्व आहे तो मेंटेन ठेवण्यासाठी मदत करतात. आणि त्याचप्रमाणे जर काही शॉक ॲब्झॉर्ब सारखं ते काम करतात. उदाहरणार्थ एखाद्या वेळी आपण जंप करतो किंवा एकदम वळून बघतो किंवा एखादी ॲक्शन करत असतो, मान हलवतो, त्यावेळेला आपल्या मणक्यावर काही तणाव येत असतो. त्या तणावाचा शॉक ॲब्झॉर्ब करण्यासाठी या लवचिक ज्या चकत्या आहेत त्या फार महत्त्वपूर्ण कार्य करतात. आता ह्या ज्या चकत्या आहेत त्यांचं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं तर या ठिकाणी दोन महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी मी सांगू इच्छितो. ते म्हणजे एक अजून त्यांच्या बाजूने एक महत्त्वाचं फायब्रस अशी रिंग असते आणि मध्यभागी एक जेलीसारखं स्ट्रक्चर असतं, ज्याला न्यूक्लियस पल्पोजस असं म्हणतात. म्हणजे आपण असं समजूया की हे एक फुगा आहे, त्याला फुग्यासारखं आवरण आहे, आतमध्ये पाणी आहे. त्या फुग्यामध्ये पाणी आहे. जसं की आपण या ठिकाणी एक मी तुम्हाला स्ट्रक्चर दाखवतो की या ठिकाणी हे बाजूने जे आहे हे आवरण आहे, ज्याला आपण ॲन्युलस फायब्रोसस म्हणूया. आणि आतमध्ये त्याच्या पाणी आहे, ज्याला आपण जेलीसारखं स्ट्रक्चर आहे, त्याला आपण न्यूक्लियस पल्पोजस म्हणूया. आता ज्या वेळेला मणक्यावर दबाव येतो तेव्हा तुम्ही इथे पाहू शकता की ही चकती दाबली जाते. ही दाबली जातेच म्हणजेच काय, तर या ठिकाणी शॉक ॲब्झॉर्बर करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि हा ज्या वेळेला शॉक ॲब्झॉर्ब केला जातो त्यावेळेला तिथे थोडीशी हालचाल होत असते. तर या पद्धतीनं यामध्ये हे जेलीसारखं स्ट्रक्चर आहे, हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी शॉक ॲब्झॉर्ब केल्याचं काम केलं जातं. तर अशा प्रकारे ही डिस्कची रचना आहे. आता ही डिस्कची रचना ज्यावेळेला आपण पाहत आहोत त्याच वेळेला आपण हे पाहूया स्लीप डिस्क म्हणजे काय. आता जसं जसं ॲक्च्युली तसं पाहिलं तर मनुष्याचं वय वाढत जातं, तसं तसं ह्या चकतीमध्ये जे वॉटर कॉन्टेंट आहे ते कमी व्हायला लागतं. वॉटर कॉन्टेंट जसं कमी होतं तसं त्याच्यामध्ये डिजनरेटिव्ह प्रोसेस चालू होते. आता ही डिजनरेटिव्ह प्रोसेस खरं तर वयाप्रमाणे होत असते. म्हणजे उदाहरणार्थ जसं केस सफेद होतात किंवा चेहऱ्याला सुरकुत्या पडतात, त्याचप्रमाणे ह्या मणक्यामध्ये ज्या चकत्या आहेत त्यांचा वॉटर कंटेंट कमी होऊन त्यासुद्धा डिजनरेट व्हायला लागतात. म्हणजे त्यासुद्धा वयोमानाप्रमाणे वृद्ध व्हायला लागतात. परंतु आपलं शरीर निसर्गानं खूप छान पद्धतीने बनवलेलं आहे. जरी त्या वयोमानानं वृद्ध होत असल्या तरी शरीर त्याला ॲडजस्ट चांगल्या पद्धतीनं करून घेतं आणि त्याचा त्रास कोणालाही होत नाही. आता आपण पाहूया की सपोज कुणीतरी एखादं काहीतरी वजन उचलायला गेलं आहे आणि पुढे वाकून जड वजन उचलायला गेला आणि अचानक त्याला मणक्यामध्ये उसण भरली
ही उसण भरली जे आपण म्हणतो त्यामध्ये बऱ्याच वेळेला ह्या चकतीवर अतिरिक्त तणाव आलेला असतो, कारण आपण एक्सेसिव्ह लोड उचलत असतो, तो ट्रान्सफर सगळा आपल्या मणक्यामध्ये होतो आणि त्याच्यामुळे ही जी चकती मी तुम्हाला दाखवली ती जास्त प्रमाणात दबली जाते आणि त्याच्यामध्ये जे जेलीसारखं स्ट्रक्चर आहे किंवा जे काही मी वॉटर कॉन्टेंट म्हणत होतो ते बाहेर पडतं आणि त्याच्या वेळेला ही स्लिप डिस्कची प्रोसेस चालू होते. सो डिजनरेशन चकतीचं होणं हे नॅचरल आहे. त्याला आपण बऱ्याच वेळेला इंटरनल डिरेंजमेंट ऑफ द डिस्क असंही म्हणतो, ज्याच्यामुळे चकतीचं दुखणं किंवा हे चालू होतं आणि जसं ती चकती बाहेर येते त्याला आपण स्लिप डिस्क म्हणतो. आणि ह्या स्लिप डिस्कच्या सुद्धा वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. जसं तुम्ही इथे बघाल की पहिल्यांदा छोटासा बल्ज येईल, पल्पोजस बाहेर येईल, प्रोट्रुजन होईल आणि त्यानंतर त्याचं ॲक्च्युली डिस्क प्रोट्रुजन होऊन त्या ठिकाणी सिक्वेस्ट्रेशन पण होऊ शकतं. तर अशा प्रकारे स्लिप डिस्क हा आजार या ठिकाणी आपण पाहू शकतो. सो स्लिप डिस्क म्हणजे बेसिकली चकती आपल्या जागेवरनं बाजूला येणे. मणक्यामध्ये ती एका योग्य कारणासाठी आणि योग्य पद्धतीनं ठेवलेली आहे, परंतु ती जर बाहेर आली तर त्याला आपण स्लिप डिस्क म्हणतो. अगदीच वयोमानानुसार खरं तर शरीरात अनेक बदल होतात आणि आपण सांगितलं की वयोमानानुसार कणा वाकणं किंवा स्लिप डिस्क होणं हे अतिशय सामान्य आहे. पण इतर काही कारणं आहेत का या आजाराची? शिवाय आपल्याला कळतं कसं की मला स्लिप डिस्क झालेलं आहे? काही आपल्याला लक्षणं जाणवतात? बरोबर आहे. सो बेसिकली याची बरीच कारणं आहेत स्लिप डिस्क होण्याची. याच्यामध्ये महत्त्वाचं कारण म्हणजे जसं आपण मागाशी बोललो की वजन उचलणे, चुकीच्या पद्धतीने बसणे, काही वेळेला आपल्याकडे काही अपघात होतात त्याच्यामध्ये स्लिप डिस्क होऊ शकते आणि काही अनुवांशिक कारणं आहेत किंवा काही ठिकाणी धूम्रपान किंवा काही बॅड हॅबिट्स असतात त्याच्यामुळे सुद्धा स्लिप डिस्कचं प्रमाण वाढतं. मी आजकालच्या ज्या आपल्या आयुष्यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टींवर जास्त या ठिकाणी स्ट्रेस देऊ इच्छितो, जे आपल्या प्रेक्षकांना कळावं म्हणून, की महत्त्वाचं म्हणजे आपण कुठलेही वजन उचलताना किंवा ॲक्शन करताना जर चुकीच्या पद्धतीने करत असू तर त्याचा तणाव आपल्या मणक्यावर येतो आणि ही जी आपली लवचिक चकती असते तिच्यावर जर एक्सेसिव्ह ताण आला तर तिला इजा होऊन स्लिप डिस्क होऊ शकते. सो चुकीच्या पद्धतीने वजन उचलणं हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. दुसरं, आजकाल आपण पाहिलेलं आहे की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये मेकॅनायझेशन खूप झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक क्षणोक्षणी आपल्याकडे कॉम्प्युटर, मोबाईल किंवा यांत्रिक उपकरणं इतकी आहेत की आपल्याला बऱ्याच वेळेला फक्त बसून काम करायचं असतं. म्हणजे आजकाल आपण फॅक्टरी फ्लोअर्समध्ये सुद्धा तिथे यंत्र चालवणारी लोकं आहेत, यंत्रावर जाऊन फ्लोअरवर काम करणारी लोकं कमी आहेत. सो ह्या बैठ्या जीवनशैलीमुळे सुद्धा मणक्याच्या चकत्यांवर जास्त प्रमाणाचा तणाव येतो, कारण जितकं तुम्ही बसून राहाल हालचाल न करता किंवा चुकीच्या पद्धतीनं त्यामध्ये जे वॉटर आहे त्या ठिकाणचं वॉटर हे कमी व्हायला लागतं आणि चकतीमध्ये रक्तवाहिन्या नाही आहेत, त्यांना जे काही न्यूट्रिशन किंवा जे काही पोषण मिळणार आहे हे डिफ्युजनने मिळणार आहे. म्हणजे आजूबाजूनी त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट जाणार आहेत. पण जर आपण त्याच्यावर कंटिन्युअसली सारखा दबाव देऊन ठेवून राहिलो तर त्याच्यामध्ये जे काही न्यूट्रिशन जाणार आहे ते जाणार नाही आहे. आणि असं समजा की एखाद्याला आपण पूर्णपणे नाक दाबून ठेवलं आहे आणि 1-2 तास तसंच ठेवलं. ऑफकोर्स मनुष्य तर 2 ते 4 मिनिटाच्या वर जगू पण शकणार नाही, परंतु ह्या चकत्यांना आपण विचार करा की काहीही न देता फक्त दाबून ठेवतोय तर नक्कीच त्यांची इजा वाढत जाते आणि त्या ठिकाणी आतलं ते जे काही डिरेंजमेंट होत असते त्याचं रूपांतर नंतर स्लिप डिस्कमध्ये होतं. आणि तिसरा एक फार महत्त्वाचा फॅक्टर मी तुम्हाला सांगू इच्छितो, तो म्हणजे आजकाल असलेला मोबाईलचा अतिवापर. तर मोबाईल आपल्या आयुष्यामध्ये आपण सोडू शकत नाही. म्हणजे तुम्ही आज कुठेही जा, बस स्टॉपवर जा, तुम्ही कुठे वेटिंग रूममध्ये जा, अर्थात इवन मेट्रो असेल किंवा रेल्वे कुठेही जा, तुम्हाला कमीत कमी 90% लोक तरी आपल्या मोबाईलमध्ये काहीतरी करत असलेलं दिसत असतील. बरं, हे दिसत आहे, पाहत आहे, सगळं बरोबर आहे, परंतु बऱ्याच वेळेला जे मोबाईलमध्ये पाहण्याचं त्यांचं पोश्चर आहे तेही मान खाली घालून कंटिन्युअसली त्याच्यामध्ये पाहत असतात. आता एक असं लक्षात घ्या, बायोमेकॅनिक्सप्रमाणे मणक्या समजा एखाद्याच्या हेड एरियाचं वजन साधारणतः 3 ते 4.5 किलो आहे आणि ज्या वेळेला तीच मान ते वजन पेलत असते जेव्हा सरळ पाहत असतो आपण, ज्यावेळेला मान पूर्णपणे वाकडी होऊन मोबाईलमध्ये कंटिन्युअसली पाहायला लागते त्यावेळेला तेच वजन जवळपास 25 ते 27 किलोपर्यंत निघून जातं. म्हणजे बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी इफेक्ट त्या मानेवर जणू काही एखादं छोटं बाळ बसलेलं आहे एवढं वजन आपण त्या मानेवर देत असतो. आणि हेच जर तुम्ही मोबाईलचं ब्राउझिंग कमीत कमी अर्धा तास, तासभर करत असाल तर तेवढा वेळ त्या मानेच्या चकत्यांवर, त्याच्या स्नायूंवर, त्याच्या लिगामेंट्सवर तेवढं वजन आणि ताण येणार आहे. आणि नक्कीच त्याच्यामुळे त्याच्या मानेमध्ये ज्या काही नाजूक चकत्या आहेत, ज्या लवचिक आहेत, त्याच्यामधलं डिजनरेशनचं प्रमाण किंवा जे काही डिरेंजमेंट होणार आहे ती लवकर होणार आहे. त्यामुळे आजकाल मी तर
आमच्या क्लिनिकमध्ये खूप तरुण मुलं म्हणजे कॉलेज इव्हन शाळेतली काही मुलं आमच्याकडे मानेची दुखणी, शोल्डरची दुखणी ही दुखणी घेऊन येतात. आणि याचं एक महत्त्वाचं कारण आम्ही जे पाहिलेलं आहे हे म्हणजे मोबाईलचा अतिवापर. सो ही 3 फार महत्त्वाची कारणं आहेत. आता हे सगळी जर कारणं आहेत, पण आपण ओळखायचं कसं की आपल्याला स्लिप डिस्कचा त्रास सुरू झालेला आहे? तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले म्हणजे चकती कुठल्या भागातली या ठिकाणी इजा झालेली आहे हे महत्त्वाचं आहे. म्हणजे जसं मी म्हणालो की मानेपासून मिडबॅक म्हणजे थोरॅसिक एरिया आणि लंबर म्हणजे ह्या सगळ्या ठिकाणी चकत्या आहेत. 23 चकत्या आहेत. यात सगळ्यात जास्त इंजुरी होणाऱ्या चकत्या आहेत मानेमधली आणि लंबर एरियातली म्हणजे कमरेमधली. तर मानेमध्ये असेल तर मानदुखी चालू होईल, पाठेमध्ये असेल तर कंबरमध्ये असेल तर कंबरदुखी चालू होते. त्याचबरोबर जर ही चकती अजून वाढत गेली तर आपल्याला हालचाल करणं मुश्किल व्हायला लागतं. आपल्याला स्टिफनेस ज्याला म्हणतो आपण, अकडण येणं किंवा सकाळी उठल्या उठल्या हलवायला, मान हलवायला, अंग हलवायला त्रास होणं, बसता उठता डिस्कम्फर्ट जाणवणं. सुरुवातीला तर शरीर फक्त सिग्नल द्यायला लागतं की आपल्याला कुठेतरी डिस्कम्फर्ट येतोय. मग आपण बऱ्याच वेळेला आपली पोझिशन बदलायचा प्रयत्न करतो किंवा जे काही नॉर्मल बसलेलं असतो म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की आपल्याला ॲक्च्युली स्वतःला खाली सरकवून चेअरमध्ये बसायला जास्त आवडतं. म्हणजे चुकीची पद्धत आहे, पण त्याच्यामध्ये जास्त कम्फर्ट वाटायला लागतो कारण आपण अशा काही पोश्चर अडॉप्ट करायला लागतो की ज्या ठिकाणी हा डिस्कम्फर्ट कमी व्हावा. परंतु ॲक्च्युली काउंटर प्रॉडक्टिव्ह म्हणून त्याचा दुष्परिणाम आपल्या चकत्यांवर आणि मणक्यावर जास्त होत असतो. तर अशी सुरुवातीची लक्षणं झाल्यानंतर जर ती चकती जास्त बाहेर आली तर मग हातापायांमध्ये मुंग्या येणे, जडपणा येणे, बधीरपणा येणे, तीव्र वेदना होणे, परत ताकद कमी होणे इथपर्यंत लक्षणं स्लिप डिस्कची जाऊ शकतात. म्हणजे स्लीप डिस्क हा आजार केवळ वृद्धापकाळातच नाही तर अगदी तरुणांमध्ये आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा दिसून येतो, जे खरोखर गंभीर आहे. त्यामुळे काळजी घ्यायला हवी सर्वांनी आपापली. डॉक्टर, सायाटिका आणि स्लीप डिस्क हे दोन्ही आजार एक आहेत की त्यात फरक आहे काही? फार उत्तम प्रश्न विचारला तुम्ही. कारण माझ्याकडे बरेचसे रुग्ण येतात की ज्या ठिकाणी त्यांना कन्फ्युजन असतं की मला सायाटिकाचा त्रास झाला आहे किंवा एखादा येऊन मला सांगतो मला स्लिप डिस्क झाली आहे. तर आपण पहिलं हे समजूया की सायाटिका म्हणजे काय. तर सायाटिका म्हणजे शरीरामध्ये सायाटिक नावाची एक नस आहे जी कमरेमधून चालू होते आणि आपल्या पायाच्या बोटांपर्यंत जाते. कमरेमधून त्याचे 9 रूट्स येतात आणि मग पायाच्या बोटांपर्यंत, आणि तिचं कार्य असतं संवेदना घेऊन जाणे, त्याचबरोबर काही ताकद घेऊन जाणे. म्हणजे बेसिकली आपण पायाची बोटं हलवलं, गुडघा हलवला, चाललो त्यावेळेला बेसिकली सायाटिका नर्वमधनं सिग्नल येत असतो आणि ते होत असतं. किंवा आपल्याला पायाला लागलं, ठेच लागली, दुखलं, ते दुखण्याची संवेदना जी आहे ती सायाटिक नर्वमधनं जात असते. तर ह्या सायाटिक नर्वला जर काही इजा झाली मग ती कुठेही होऊ देत आणि कशीही होऊ देत त्याला सायाटिका म्हणतात. कारण त्या इजेमुळे पूर्ण पायामध्ये दुखणं येत असतं. मग ते दुखणं असेल, मुंग्या असेल, बधीरपणा असेल, जडपणा असेल. ठीक आहे. सो सायाटिका म्हणजे सायाटिक नर्वचं दुखणं जे की पायामध्ये जातं. आता ह्यामध्ये आपल्याला सायाटिकामध्ये तीव्र कंबर दुखणे किंवा पायामध्ये मुंग्या येणे, बधीरपणा, जडपणा अशी वेगवेगळी लक्षणे येतात. सायाटिकामध्ये मुख्य लक्षण हे असतं पायामध्ये दुखणे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता या ठिकाणी सायाटिकाला आपण निदान करताना अर्थात पूर्णपणे मूल्यांकन करणे किंवा त्याचं प्रॉपर डायग्नोसिस करणे फार महत्त्वाचं असतं. तर याचबरोबर आपण आता बघूया की सायाटिका कशामुळे होतो. तर सायाटिका होण्याचं सगळ्यात जास्त कॉमन कारण हे स्लिप डिस्क आहे. आणि त्यामुळेच आपल्याकडे हा फार मोठा एक कन्फ्युजन आहे की स्लिप डिस्क झाली आहे म्हणजेच सायाटिका झाली आहे का. तर नाही, स्लिप डिस्क झाली म्हणजेच सायाटिका झाली असं होऊ शकत नाही. बऱ्याच वेळेला स्लिप डिस्कच्या रुग्णांना फक्त बॅक पेन असतो, फक्त कंबर दुखते किंवा फक्त मान दुखते. पण तेच जर कमरेतली डिस्क नसेवर दबाव द्यायला लागली, म्हणजे उदाहरणार्थ आपण या ठिकाणी या मॉडेलमध्ये पण बघूया की या ठिकाणी ह्या 2 मणक्यांमध्ये ही चकती आहे. या ठिकाणी हे जे एक रेड स्ट्रक्चर आहे लाल रंगाचं, ते ज्यावेळेला बाहेर आलं म्हणजेच ही चकती बाहेर आलेली आहे. आणि ही चकती बाहेर येऊन ही जी या ठिकाणी पिवळ्या रंगाची जी नस आहे ती पायामध्ये जाते. म्हणजे हीच नस पुढे जाऊन ह्या 2-3 एकत्र येऊन सायाटिक नर्व तयार होत असते. सो याच्यावर ज्यावेळेला रूटवर प्रेशर यायला लागतं त्यावेळेला पायामध्ये त्रास होतो. आणि हा पायामध्ये जाणारा जो त्रास आहे त्याला सायाटिका म्हणतात. म्हणजेच या ठिकाणी जी स्लिप डिस्क झाली त्याच्यामुळे सायाटिकाचा त्रास चालू झाला. सो स्लिप डिस्कमुळे सायाटिकाचा त्रास वाढतो किंवा होतो. आता स्लिप डिस्कमुळे होणारा सायाटिका आणि स्लिप डिस्क नसल्यामुळे पण सायाटिका होतो. तर त्याच्यामध्ये सायाटिक नर्वचे ट्यूमर्स असतील, पायरिफॉर्मिस नावाचा एक मसल आहे बटक्समध्ये, त्या एरियामध्ये काही प्रॉब्लेम झाला तर होऊ शकतो. इन्फेक्शन, इन्फ्लेमेशन अशी बरीच कारणं आहेत. परंतु हे तुमचे डॉक्टर व्यवस्थित निदान करून ते कारण काय आहे सायाटिकाचं हे शोधलं जातं आणि त्यानंतर त्याच्यावर काय उपचार करायचे हे ठरवलं जातं. सो स्लिप डिस्क
प्रत्येक वेळेला सायाटिका देईल असं नाही आणि प्रत्येक वेळेला सायाटिका आहे म्हणजे स्लिप डिस्क आहेच असं नाही. सो त्याचं निदान व्यवस्थित होणं फार गरजेचं आहे. सो आय होप तुम्हाला दोन्हींमधला फरक चांगला कळालेला आहे. आता खरंच कळालेला आहे फरक अगदी व्यवस्थित. डॉक्टर, म्हणजे बऱ्याचदा ना मानेत किंवा कमरेत जेव्हा स्लिप डिस्क होतं तेव्हा शस्त्रक्रिया सुचवली जाते, पण आपल्या क्लिनिकमध्ये विना ऑपरेशन स्लिप डिस्कवर उपचार केले जातात. म्हणजे नेमके कसे आपण उपचार करता टप्प्याटप्प्याने सांगा. आम्ही स्पायनॉलॉजी क्लिनिक हे चालू केलं, हे बेसिकली विना ऑपरेशन वेदनामुक्तीसाठी चालू केलं. आमच्या क्लिनिकचं नाव आम्ही स्पायनॉलॉजी दिलं कारण आम्ही मुख्यत्वे स्पाईनचे पेशंट ट्रीट करतो, पण त्याचबरोबर आमच्याकडे सांधेदुखी असेल किंवा बऱ्याचशा प्रकारची कुठलीही दुखणी जी आहेत ती येऊन पेशंट्स जसे गुडघेदुखी आहेत ते सुद्धा बरे होतात. तर ऑपरेशनशिवाय याच्यामध्ये खरं तर बहुतांश रुग्ण हे जे सायाटिकाचे किंवा स्लिप डिस्कचे आहेत हे विदाऊट सर्जरीज बरे होतात. ऑफकोर्स त्याला योग्य प्रकारे फर्स्ट थिंग इज मी जसं म्हणालो की डिटेल त्याचं हिस्ट्री घेणं हे फार महत्त्वाचं असतं. त्याच्यामध्ये एक्झॅक्टली कारण काय आहे हे शोधणं फार महत्त्वाचं असतं. मग गरज लागली तर काही इन्व्हेस्टिगेशन्स आम्ही करतो, त्याची डिटेल सखोल तपासणी करतो. मग एक्सरे असेल, MRI असेल. उदाहरणार्थ एखादा एक्सरे केला तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की चकती आहे की दुसरं काही प्रॉब्लेम आहे, किंवा MRI केला तर MRIमध्ये सुद्धा डिटेल आपल्याला पाहता येतं की चकती असेल तर किती लेवलला आहे, कुठल्या बाजूला प्रेशर आहे, कुठल्या नसेवर प्रेशर आहे आणि त्याच्यामुळे पायामध्ये काही त्रास आहे का, किंवा अजून काही त्याच्याबरोबर वेगळे काही सिम्पटम्स आहेत का. आणि ह्या सगळ्याचं करत असताना पेशंट ज्यावेळेला आमच्याकडे येतात त्यावेळेला त्यांना खूप दुखणं असतं. कारण कधी पण लक्षात ठेवा की चकतीचा आजार हा कंटिन्युअसली दुखू शकतो किंवा ॲक्यूट म्हणजे खूप जास्त एकाच वेळी दुखू शकतो. ज्यावेळेला दुखणं खूप असतं त्यावेळेला ते दुखणं पहिले कमी करणे हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं असतं. मग त्याच्यामध्ये काही वेळेला आईस फोमेंटेशन असेल किंवा काही वेदनाशामक गोळ्या असतील, फिजिओथेरपी, काही इक्विपमेंट्स असतात, त्याच्यामध्ये पोश्चरल काही थेरपीज किंवा गायडन्स असतो, ब्रेसेस असतात. अशा बऱ्याचशा काही ट्रीटमेंट्स आम्ही करतो आणि त्या ठिकाणी रुग्णाचं आपण पेन कमी करत असतो. आणि त्याचबरोबर जी काही चकती सरकलेली आहे किंवा तिला जी इजा झालेली आहे ती वाढू नये आणि तिचं हिलिंग व्हावं, जी काही इजा झालेली आहे ती बरी व्हावी त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. मी सांगेन की जवळपास 90% वर रुग्ण खरं तर आमच्या ह्या मल्टीडिसिप्लिनरी ट्रीटमेंटने पूर्णपणे बरे होतात, ज्या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं त्या चकतीला बरं करण्याचा प्रयत्न करत असतो. ऑफकोर्स न्यूट्रिशनपासून सगळ्याचा याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे. जे काही रुग्ण हे सगळं करूनही जर बरे होत नसतील किंवा जे पहिल्याच दिवशी आल्यावर आम्हाला लक्षात येतं की आमच्या अनुभवातनं आणि आमच्या काही प्रोटोकॉल्समधनं की यांना कदाचित आपल्याला काही ॲडव्हान्स ट्रीटमेंटची गरज आहे, तर ज्याच्यामध्ये आम्ही स्पायनल इंजेक्शन थेरपीज करतो. आता ह्या स्पायनल इंजेक्शन थेरपीज म्हणजे काय, तर याच्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत. जर याच्यामध्ये फक्त डिस्क रिलेटेड प्रॉब्लेम असेल आणि त्यांना जर पायामध्ये दुखणं नसेल, कारण काही वेळेला फक्त त्याला आम्ही डिस्कोजेनिक पेन म्हणतो, तर त्याला फक्त डिस्क रिलेटेड इंजेक्शन्स केले जातात. त्याच्यात काही प्रकार आहेत. त्यानंतर एखाद्या रुग्णाला चकती सरकली आणि जसं मी मगाशी दाखवलं की नसेवर दबाव यायला लागला आणि त्यामुळे पायामध्ये दुखणं जातं, ज्याला आपण सायाटिका म्हणतो, किंवा मानेमध्ये चकती सरकलेली आहे आणि त्याचं दुखणं हातामध्ये यायला लागलं आहे, ज्याच्यामुळे मुंग्या येणे, बधीरपणा अशा काही गोष्टी होऊ शकल्या असतील, तर त्या ठिकाणी आपण ट्रान्सफोरामिनल एपिड्युरल इंजेक्शन करतो. जर त्याच ठिकाणी जर खूप काही अजून कॉम्प्लिकेटेड गोष्टी असतील तर त्याला वेगळ्या प्रकारचे काही टेक्निक्स वापरले जातात. तर काही ठिकाणी मणक्याची झीज झालेली असते, त्याला आपण स्पॉन्डिलोसिस म्हणतो, त्या ठिकाणी आम्हाला फॅसेट जॉईंट इंजेक्शन्स करायला लागतात. आणि अशा प्रकारचे वेगवेगळे जे काही आजार आहेत त्याला आम्ही काही स्पेसिफिक इंजेक्शन्स करून त्या ठिकाणी पहिलं तर त्याचं इन्फ्लेमेशन कमी करतो, त्याचं पॉझिटिव्ह रिझन कमी करतो आणि त्यानंतर क्लिनिकमध्ये आम्ही स्पायनॉलॉजी थेरपी म्हणजेच आमच्याकडे इंटिग्रेटिव्ह मेडिसिन म्हणून आम्ही एक प्रोटोकॉल्स फॉलो करतो, ते केले जातात. त्यामध्ये आमचे बहुतांश रुग्ण एनी विदाऊट फर्दर सर्जरी ऑर एनी कॉम्प्लिकेशन्स पूर्णपणे बरे होऊन त्यांच्या पूर्वीच्या कामाला पुन्हा लागतात. म्हणजे अक्षरशः आमच्याकडे 90 वर्षाच्या आजीपासून अगदी 15 ते 20 वर्षाचे म्हणजे मुलं आणि तरुण जे काही 25-30तले असतील, हे सगळे रुग्ण आलेले येतात आणि त्यांना आम्ही विदाऊट सर्जरीज पूर्ण बरं करून ते परत त्यांचं काम करायला चालू करतात. मग अगदी मिलिटरी असतील, पोलीस असतील किंवा गृहिणी असतील, कॉम्प्युटर वर्कर्स असतील, सगळ्यांना याच्यामध्ये पूर्णपणे रिलीफ येतो. अगदीच, म्हणजे विना ऑपरेशन आपण स्लिप डिस्क लोकांचा बरा करता. जर आपल्याकडून आपल्या प्रेक्षकांना काही सल्ला हवा असेल किंवा त्यांना तुमच्याकडून उपचार करून घ्यायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर आपण नक्कीच संपर्क साधू शकता. डॉक्टर, आज आपण या ठिकाणी उपस्थित राहून आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आम्हाला एवढं सखोल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.
प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.